दंडवतहो. दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 50 क्रमांकाचा माळेकाराचा दृष्टांत आपण श्रवण करणार आहोत. म्हणून परमेश्वर बळे धर्मी न लाविती, ज्ञान देऊनी उतराई होती. दृष्टांत आपण या आधीचा पडाळी गायचा पाहिलेला आहे. त्यामध्ये परमेश्वर जरी जीवाचं भलं करू म्हणतात, परंतु जीवाने देखील ते भलं आधी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु बहुतांश वेळेला असं होतं की आपण जेव्हा काहीतरी चांगलं सांगत असतो, त्या ज्यांच्यासाठी ते सांगत असतो त्याच व्यक्तीच्या ते लक्षात येत नसतं की हे आपल्या भल्याचं आहे म्हणून. आणि म्हणून जसं आई वडील मुलांना काही सांगतात, तर अलीकडे काय होतं की मुलं चिडचिड करतात आई वडिलांवर. त्यांच्या हेच लक्षात येत नाही की आई वडील आपल्या चांगल्याचं आपल्याला सांगत आहेत. त्यांना ते वाईट वाटत राहतं. आणि हाच जो क्रम आहे तो आपल्याला आयुष्यभर पुरतो की आत्ताही आपल्याला आपल्या चांगल्याचं जर का कोणी काही सांगत असेल, तर ते आपल्याला पहिल्यांदा तर ते वाईटच वाटत असतं, ते योग्य वाटतच नसतं आपल्याला. आणि एक विशिष्ट कालावधी नंतर जर का तो भाग लक्षात आला तर लक्षात आला. आणि म्हणून परमेश्वर काय करतात की बळे धर्मी न लाविते, म्हणजे जबरदस्ती कुणाला धर्माला लावत नाही. अर्थातच जसे आई वडील कान पकडून त्या मुलाला अभ्यासाला बसवतात, तसं देवही करू शकतात. कान पकडून उपदेश घ्या, कान पकडून दीक्षाच घ्या, अभ्यासालाच बसा, असं काही देव करत नाहीत. बळे धर्मी न लाविते, कारण की कुठलाही जो भाव आहे तो मनातनं आधी उमटला पाहिजे. तो जबरदस्ती तसं होत नसतं. जबरदस्ती तुम्ही एखाद्यामध्ये एखादा चांगला भाव उतरवू नाही शकत. त्यासाठी तो जो व्यक्ती आहे तोही व्यक्ती घेण्यासाठी तेवढाच तत्पर असला पाहिजे. आणि त्यासाठी तो अनुकूल असला पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा ती जी भूक आहे ती असणं गरजेचं आहे. जसं थंडीच्या दिवसात कोणी आलं, त्यांना पाणी आणून दिलं, पाणी प्या, म्हणतो नाही तहान नाही, नाही तरी पण प्या. अहो, तहानच नाही लागली तर पाणी पिणार कसं काय? भूकच लागली नाही तर जेवणार कसं काय? तसं प्रत्येक गोष्टीची तहान भूक जी आहे ती असणं गरजेचं आहे. तसं धर्माच्या बाबतीतली देखील तहान भूक असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि मग परमेश्वर मागे अनेक दृष्टांत असे आलेले आहेत ज्याच्यामध्ये सांगितलंय की अनुकूल करतात परमेश्वर. अयोग्य ते योग्य करीत, आणि मग योग्याचे ज्ञान दिलं जातं, अयोग्याला ज्ञान नाही दिलं जात. किंवा जो प्रतिकूल असेल त्याला अनुकूल केलं जातं. माईमभट्ट हे प्रतिकूल होते एका दृष्टीने, परंतु त्यांना देवाने अनुकूल केलं आधी. म्हणजे घेण्याच्या दृष्टीने अनुकूल नव्हते ते. कुठेही गेल्यानंतर मी जे सांगतो तेच खरं करून दाखवायचं या भूमिकेमध्ये होते. समोरचा व्यक्ती काय सांगतो आहे ते पण कुठल्या तरी बाबतीतनं आपण योग्य असावं ही भूमिका त्यांची नव्हती. पण आमच्या स्वामींनी काय केलं, हे कशामुळे होतं, दोष घालवण्याआधी तो दोषच कशामुळे निर्माण झालेला आहे त्याचा अभ्यास परमेश्वर करतात आणि तो दोष घालवतात. तो एकदा जर का दोष घालवला की त्या संबंधित जे काही दोषांची निर्मिती आहे ते दोष आपोआपच निघून जात असतात. जसं खूप वेळेला काय होतं की द्रव्य आपल्याकडे जास्त झाल्यानंतर मग आपल्याला काय काय गोष्टी सुचतात बरं का. जे लोक पायी पायी जाणारे फिरणारे लोक असतात ते पैसे आल्यानंतर ते पायी फिरतात का? सहज आपल्याला पण तसं होतं बरं का. थोडे पैसे खिशात असले की आपण रिक्षाने जाणार, आपण असं पायी जाणार नाही. परंतु मग ते पैसेच काढून घेतले तर मग माणूस बरोबर अजिबात द्रव्य जर का त्याच्याकडचं कमी झालं तर मग तो बरोबर पायी पायीच परत चालणार. म्हणजे त्याची जी काही
सुरुवातीचा जो काही भाग येतो त्याच्याकडे परत तो येत असतो. आणि म्हणून ज्या गोष्टीमुळे आपल्यामध्ये हे दोष निर्माण होतात तोच भाग काढून टाकला, तो जर का द्रव्याचा दोष असेल, अजून कसला अहंकाराचा दोष असेल, तर तो भाग आपण जर का अहंकार, तो गर्व वगैरे सगळं जर का काढून टाकलं तर त्यावर जी काही इतर दोषांची जी इमारत तयार झालेली ती आपोआपच ती नष्ट होणार आहे. आणि म्हणून आमच्या स्वामींनी माहीम भट्टांना देखील काय केलं, निरअहंकार केलं. ज्ञान घ्यायचं असेल तर ज्ञान घेण्यासाठी आधी अहंकार रहित व्हावं लागतं, विनम्र व्हावं लागतं, आणि मग ज्ञान घेता येतं. आणि जर का ती विनम्रता नसेल तर ते ज्ञान घेण्याचं द्वार जे असतं ते बंद असतं. माहीम भट्टांचं ते द्वार बंद होतं. आमच्या स्वामींनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं ते द्वार जे आहे ते द्वार अनुकूल केलं आणि मग ते घेण्याच्या मानसिकतेमध्ये आले आणि मग स्वामींनी त्यांना निरूपण केलेलं आहे. आणि म्हणून सांगतात की बळे धर्मी न लाविती, परमेश्वर जबरदस्ती कुणाला धर्माला लावत नाहीत. तर त्या व्यक्तीला अनुकूल करावं लागतं. धर्माच्या बाबतीमध्ये त्याला कुठे कुठे काय काय समस्या निर्माण झालेल्या आहेत, कुठे कुठे तो दुखवल्या गेलेला आहे, ते आधी जाणून घ्यावं लागतं. आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला त्याला बोलावं लागतं, सांगावं लागतं. धर्माच्या बाबतीमध्ये काय गैरसमज आहेत त्याचे ते स्पष्ट करावे लागतात. आणि मग त्यानंतर त्याला योग्य ते निरूपण जे आहे, तुम्ही म्हणाल की नाही त्यांनी आत्ताच लगेच असंच केलं पाहिजे, तर ते तसं होत नसतं. त्याच्यासाठी एक कालावधी जाऊ द्यावा लागत असतो. आणि म्हणून परमेश्वर काय करतात, ज्ञान देऊनी उतराई होती. त्याला ज्ञान देतात, माहिती त्या जीवाला देत असतात. आणि माहिती देणं हे आपलं काम आहे. आणि ती माहिती दिल्यानंतर तो जीव, प्रत्येक जीव असतो, तो जीव त्या दिलेल्या किंवा भेटलेल्या माहितीवर तो काहीतरी विचार करत असतो. आपण जेव्हाही केव्हा कोणाला काहीतरी सांगत असतो, भले तो ऐकणार नाही, मान्य करणार नाही, पण त्याच्यावर त्याचा विचार सुरू राहत असतो बरं का. काही ना काही विचार तो जीव करत असतो. आणि म्हणून ज्ञान देवनी उतराई होती, म्हणजे परमेश्वर आवश्यक ती जी काही माहिती आहे ती माहिती त्या जीवाला देऊन मोकळे होतात. आणि नंतर मग त्यावर त्यांनी विचार करायचा की नाही करायचा हा त्याचा प्रश्न आहे. परंतु प्रत्येक जीवाला माहिती देणं, ज्ञान देणं हे आपलं कर्तव्य आहे. आवश्यक जी माहिती ती आपण दिलीच पाहिजे. ज्यामध्ये आपल्याला जर का काहीतरी माहिती आहे की इथे समोर खड्डा आहे बरं का, तर आपण तिथे जाणाऱ्या लोकांना ते सूचित केलं पाहिजे, म्हणजे त्याचं ज्ञान आपण केलं पाहिजे. एखाद्या व्यक्ती जर काही चुकीचं काही पदार्थ खातोय तर आपण एकदा त्याला ती माहिती देऊ शकतो की हे खाऊ नका, हे चांगलं नाही प्रकृतीसाठी. किंवा एखाद्या वेळेस तो काहीतरी चुकीची क्रिया करत असेल तर त्याचं ज्ञान आपण एक जबाबदार म्हणून एकदा त्याला सांगू शकतो. तो जर का ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल तर मग सोडून द्या तिथे. पण तुम्ही तुमचं कर्तव्य मात्र करा. उद्या तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की आपण सांगितलं असतं तर बरं झालं असतं, तेव्हा ते नंतर नाही वाटलं पाहिजे. तुम्हाला समाधान असलं पाहिजे की मी माझं कर्तव्य केलेलं आहे. तसं परमेश्वराच्या सन्निधानी जे पण जीव येतात त्यांना परमेश्वर ज्ञान देऊनी उतराई होती, म्हणजे परमेश्वर त्यांना त्यांच्या परीचं ज्ञान त्यांना देतात. आमचे स्वामी एकांकात परिभ्रमण करताना हेडाऊवांना भेटले, म्हणजे घोड्यांचे व्यापारी भेटले स्वामींना. त्यांच्यासोबत अनेक घोडे होते आणि ते जे घोडे होते त्या घोड्यांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे घोडे आहेत हे ते घोडे विकणाऱ्यांना स्वतःलाच माहिती नव्हतं. आणि मग स्वामींनी त्यांना घोड्यांच्या बाबतीमध्ये माहिती सांगितली. त्यावेळेला ते म्हणाले की आमच्या या घोड्यांच्या या समूहात असे घोडे आहेत का? स्वामींनी सांगितलं हा जातीवंत एक घोडा आहे. जातीवंत घोड्याचं लक्षण सांगितलं की जर का पूर्ण गर्दीमध्ये जे तो घोडा उभा असेल आणि त्याला घोड्याचं तोंड तिकडे आणि मागे जर का त्याला मागून कोणीतरी लांबून खडा फेकून मारला लांबूनच, आता त्या घोड्याने जर का वळून बघितलं त्याला माहिती नाही की कोणी मारलेला आहे खडा, एवढे लोक उभे आहेत, तर तो बरोबर ज्यांनी खडा मारला त्याच्याकडेच तो बघणार.
हे जातीवंत घोड्याचं लक्षण आहे. अशा प्रकारे त्या घोड्यांमध्ये अजून किती किती जाती आहेत, काय आहेत, त्यांची लक्षणं काय आहेत, हे स्वामींनी त्यांना सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, आम्ही तर फक्त घोडे विकतो, आम्हाला घोड्यांच्या बाबतीमध्ये एवढी काहीच माहिती नाही. म्हणजे स्वामी त्यांना भेटले आणि काय केलं, त्यांच्या क्षेत्राचं ज्ञान त्यांना दिलं. किंवा चुने जाती निरूपण आहे. स्वामींनी ते सांगितलं की ते जुना चुना काढत होते ते, आणि नवीन तयार केलेला होता चुना. आधीच्या काळामध्ये सिमेंट वगैरे हा प्रकार नव्हता. दगड आणि चुना अशा प्रकारचं ते जर का भिंत बांधायची आहे, आणि ते सिमेंटपेक्षा पण चांगलं जुन्या काळातलं जे काही आपण बघतो बांधकाम, तर ते स्वामी म्हणाले, हा चुना का काढताय? म्हणे आता नवीन लावायचं चांगला, हा जुना झाला खूप. स्वामी म्हणतात की तो जो तुम्ही नवीन बनवलाय त्याच्यापेक्षा हा जुना चुना चांगला आहे. तो जो आहे तो बरोबर तयार नाही झाला. मग चुना झालाय कसं ओळखायचं? तर चुना जो तयार केलेला आहे तो असं कुत्र्याच्या समोर टाकला तर लगेच तो दही भाताचा घास आहे असं समजून तो खायला येईल. अशा प्रकारे तो चुना ओळखायचा, म्हणजे तो दही भात सारखाच तो दिसणार आहे. म्हणजे श्वानाला सुद्धा ओळखू येणार नाही पटकन एकदम. ते तोंडात घास घेतला तर त्याच्या लक्षात येईल दही भात नाहीये म्हणून. परंतु या प्रमाणापर्यंत त्याला तयार केलं पाहिजे हे स्वामींनी त्यांना सांगितलं. ते म्हणाले, हे आम्हाला माहितीच नाही, हे गोसावीची सांगावे, गोसावीची परिसावे, त्यांनी समजून सांगावं आम्हाला. अशा पद्धतीने स्वामी ज्यांना ज्यांना भेटले त्यांना त्यांना त्या त्या क्षेत्राचं जर का अज्ञान असेल तर आमचे स्वामी त्यांना त्या संदर्भातलं ज्ञान देतात, आणि उतराई होते म्हणजे मोकळं व्हायचं. ज्ञान देऊन अडकून राहायचं नाही. आता मी एवढ्या ठिकाणी निरूपण करतो, पण आता मी जर का बघितलं की कोण कोण निरूपण केल्यानुसार कोण कोण वागतं की नाही वागत, ह्याचा जर का हिशोब ठेवत राहिलो तर मी वयामध्ये म्हणजे खूप कमी वयात मी म्हातारा होऊन जाईल. म्हणजे जास्त चिंतन करण्याच्या वयामध्ये मी चिंता करत बसलो, हे करत नाही, ते करत नाही, ते करत नाही, ते करत नाही, हे एवढा हिशोब ठेवत बसायचं नाही. आपलं निरूपण करायचं आणि योग्य शब्दांमध्ये योग्य जे काय आहे निरूपण ते आपण करायचं आणि मोकळं होऊन जायचं, अडकून राहायचं नाही. आयुष्यामध्ये कुठल्याच ह्याच्यामध्ये आपण प्रमाणापेक्षा जास्त अडकून नाही राहायचं. विशिष्ट वेळामध्ये आपल्याला त्याचा त्यागही करता आलं पाहिजे, ते सोडता पण आलं पाहिजे. आपण कुठल्याही प्रसिद्धीमध्ये, निंदेमध्ये किंवा चिंतेमध्ये आपण अडकून नाही राहायचं, गुंतून राहायचं नाही. आणि म्हणून स्वतः तर अडकायचं नाहीच, पण दुसऱ्यांना पण अडकून ठेवायचं नाही की मी नसलं तर काहीच होणार नाही असं नाही. मी नसताना देखील एखादं कार्य झालं पाहिजे. आपणही कुणामध्ये अडकून नाही राहायचं की हा व्यक्ती नसला तर ते कार्यच होणार नाही असं नाही. म्हणजे सर्वतोपरी आपण जे फ्लेक्झिबल असणं म्हणतात तसं असलं पाहिजे. आणि म्हणून हे सर्व करत असताना आपल्याला चांगलं कार्य करताना चांगलं कार्याचा व्यासंग ठेवायचाच आहे, परंतु त्या विशिष्ट प्रदेशात, विभागात आपल्याला अडकून राहायचं नाही. सर्व ठिकाणी आपल्याला जाता आलं पाहिजे, आणि जे काही मिळालेलं आहे ते त्यागता पण आलं पाहिजे. अर्जुन देवाला कृष्ण महाराजांनी सांगितलं की आता हे एवढं राज्य मिळवलं वगैरे, आता काय करायचं, हे त्यागायचं सगळं. आता सांगा बरं, एवढं राज्य कसं काही त्यागता येईल? एवढं राज्य मिळवलं, एवढं युद्ध झालं, कितीतरी लाख सैन्य त्याच्यामध्ये मेलं वगैरे, सगळं झालेलं आहे, आणि आता स्वामी म्हणतात हे सगळं त्यागायचं. कसं काय बरं? पण अर्जुन देवाने भगवद्गीतेचं श्रवण इतक्या मनोभावे केलेलं होतं की त्यांनी ते स्वीकारलं पण होतं, आणि त्यावेळेला ज्या वेळेला ते त्यागायला सांगितलं त्यावेळी लगेच त्यांनी त्यागायला पण तयार झाले. किंतु परंतु हा विषयच नाही आला. लगेच सोडायचं म्हटलं तर लगेच त्याग भावना लगेच तिथे तयार झाली. आणि म्हणून परमेश्वर काय करतात की परमेश्वर देखील गुंतून राहत नाहीत. ज्ञान देऊनी उतराई होती. ज्याच्या त्याच्या अधिकाराच्या अनुरूप परमेश्वर त्याला ज्ञान देतात, आणि जो तो व्यक्ती त्याच्या अधिकाराच्या अनुरूप त्या ज्ञानाला न्याय देत असतो. आणि म्हणून सांगितलं उद्धरण प्रकरणामध्ये
एक अनुसरती आणि एक ननुसरती. म्हणजे ज्ञान दिल्यानंतर मग सगळे जीव परमेश्वराला अनुसरत असतील ना, एक अनुसरतात एक ननुसरतात. आता ते वचन कसं पाहिजे होतं, एका अनुसर विती एका ननुसर विती. म्हणजे एखाद्या जीवाला परमेश्वर अनुसरण घ्यायला लावतातच. घ्याच अनुसरण तुम्ही, असं मागे नाही लागत. किंवा एखाद्याला म्हणत नाही की तुम्ही काय अनुसरण घेऊ नका, असं पण देव म्हणत नाहीत. परमेश्वर काय करतात, ज्ञान देतात. अनुसरणाने काय होईल आणि ननुसरल्याने काय होईल याचं ज्ञान देऊन बाजूला होऊन जातात. आता त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी तो निर्णय घेतला गेला पाहिजे. आयुष्यामध्ये आपण निर्णयच तर घेऊ शकत नाही. खूप वेळेला आपल्याला निर्णय स्वतःला घेता येत नाही. का नाही घेता येत? कारण की कुणी काही प्रश्न केला, काही निर्णय घ्यायला सांगितलं तर आपण स्वतः हो नाही बोलू शकत नाही. आपण खूप वेळा दुसऱ्यांच्या बोलण्यावर अवलंबून असतो. ते काय म्हणतील मग तेव्हा हो काय नाही आपण बोलू. पण आपले निर्णय आपल्याला घेता आले पाहिजेत. आणि ते निर्णय घेण्याची क्षमता जी होती ती अर्जुन देवामध्ये होती, तयार झालेली होती. त्यांनी स्वतः तो निर्णय घेतलेला आहे. अशा पद्धतीने तिथे जेव्हा ज्ञान दिलं जातं तेव्हा अनुसरायचं आहे की नाही अनुसरायचं आहे, हा सर्वस्वी निर्णय त्या जीवाचा असतो. तो अनुसरण घेतो तर परमेश्वर का त्याला कान पकडून अनुसरायला लावत नाही? कारण की उद्या काय झालं तर तो काय म्हणेल, देवा तुम्हीच ते मला हे केलं, अनुसरायला लावलं, है ना. म्हणजे मी जर का तो स्वतःच अनुसरलेला असेल, स्वतःच त्यांनी त्याग केलेला असेल, स्वतः त्यांनी तो निर्णय घेतलेला असेल, तर मग त्या निर्णयाचं कुणावरही आपण दोष लादू शकणार नाही. एकाने मला विचारलं, काय करू मी, उपदेश घेऊ की नको घेऊ? म्हटलं तुझा प्रश्न आहे, नाही तुम्ही सांगा. म्हटलं मी नाही सांगणार. उद्या काय झालं तर तुम्हाला म्हणजे तुम्हीच सांगितलं मला उपदेश घ्यायला, किंवा उद्या तूच म्हणशील की बाबा तुम्हीच सांगितलं उपदेश घेऊ नको. तो तुझा निर्णय, काय करायचं काय नाही करायचं. तो उपदेश घेतला तर काय मार्गदर्शन करायचं ते माझ्या हातामध्ये आहे. नाही घेतलास तर काय तुला मला निरूपण करायचं ते माझ्या हातात आहे. परंतु तू काय करावं हे फक्त त्याचे निर्णय तूच घेऊ शकतोस. आणि म्हणून परमेश्वर सुद्धा तुमच्या निर्णयाच्या मध्ये येत नसतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारे टॉर्चर करत नाहीत परमेश्वर. कुठल्याही प्रकारे दडपण तुमच्यावर आणत नाहीत. आणि कुठलाही ज्ञानाचा जो काही भाग आहे तुमच्यावर लादत नाहीत परमेश्वर. ते तुम्हाला सांगतात. आणि तुम्ही जे काही ज्ञान झालेलं आहे त्या ज्ञानावर तुम्ही विचार विनिमय स्वतः तुम्हाला करता आला पाहिजे आणि त्यावरून तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो दृष्टांत आहे तो माळेकाराचा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्या आधीची संदर्भातली एक लीळा आपण घेऊ की सराळा गणपती आपयो प्रति कुष्ठ हरणी अनुसरण कथन. गणपत आपयांना कुष्ठ आहे आणि गोसावी सरालेला त्यांच्या गावाला गेलेले आहेत. गणपत आपयो हे माईमभट्टांचे सासरे पण आहेत, मामा पण आहेत आणि गुरु पण आहेत. नरसिंहाच्या देवळी पटीशाळेवरी पंचरात्री अवस्थान झाले स्वामींना. त्या ठिकाणी 5 मुक्काम स्वामींचे झालेले आहेत. मग एकुदी गणपती आपयो गोसाव्यांसी उपहारा लागी विनविले. गणपत अपयोंनी स्वामींना विनंती केली भोजनाची आणि स्वामी त्यांच्या घरी जातात. मर्दना झाली, मादने, स्नान वगैरे सगळं अभ्यंग स्नान स्वामींना त्यांनी घातलं. पूजावसर स्वामींचं त्यांनी केला. आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला. मग तेही गोसावी ते विनविले, जी माझे कुष्ठ गोसावी धाडावे. म्हणजे मला कुष्ठ झालेलं आहे आणि ते कुष्ठ देवाने काय करावं, घालवावं. एरवी आपण देवदेव त्याच्यासाठीच करत असतो बरं का. देव मिळवण्यासाठी करत नसतात. देवाकडनं काहीतरी मिळवण्यासाठी तो देवदेव केला जातो की हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. आणि मग सर्वज्ञ त्यांना म्हणतात, येत अनुसरा मा धाडीजे. ते तुम्ही अनुसरण घ्या, ते कुष्ठ जाईल बरोबर. मग ते म्हणतात, जी गोसावी ऐसीची धाडी तिथे काही न वचे. म्हणजे देवाकडनं काहीतरी आपलं दुःख हरण झालं पाहिजे, पण देव सांगतात त्या नियमामध्ये आम्हाला बसायचं नाही, है ना. डॉक्टरांना सांगतो की मी काही ऍडमिट होणार नाही, मला गोळ्याच द्या, मी घरीच राहीन. म्हणजे आम्हाला
त्यांच्या अधीन व्हायचं नाहीये, देवाच्या नियमाच्या अधीन व्हायचं नाहीये, देवाच्या साधनेच्या अधीन व्हायचं नाहीये, पण कामं मात्र आमची सगळी झाली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. स्वामी म्हणतात ते येथची खावनी किंगा, म्हणजे जर का तुम्हाला तुमचं काही दुःख हरण करायचं आहे तर तुम्हाला आमचं पण ऐकावं लागेल, आमच्या खावणीत तुम्हाला राहावं लागेल. मुळामध्ये म्हणजे कधी कधी काय असतं माहितीये का, की आपल्याला ऍडमिट का करायला लावतात, का करून घेतात, कारण की आपल्याला जो आजार आहे त्याच्यामध्ये आरामाची जास्त आवश्यकता असते, आणि आपण घरी राहिलो, पथ्य पाणी सगळे करू, पण आपण आराम करत नाही, आणि दवाखान्यात असल्यानंतर आपला आराम होत असतो. म्हणजे मुळातच औषधांसोबत पथ्यपाणी सोबत जर का आपण आराम नाही केला तर मग आजार नीट होत नाही लवकर. आणि तेच जर का आपण यथोचित जो आवश्यक तेवढा जर का आराम जर का केला तर काय होतं की आपला आजार लवकर नीट होतं आणि ते औषध पाणी आपल्याला लागू होतं. आणि म्हणून काही वेळेला असं आहे की अनुसरा म्हणजे काय असतं, अनुसरा म्हणजे उगाचच निरर्थक काही काही गोष्टींचं आलिंबन आपण लावून घेतलेलं आहे, निरर्थक आपण अन्यवार्ता करतो, निरर्थक आपण निंदा एकमेकांच्या करत राहतो, इत्यादी कितीतरी चुकीच्या ज्या काही सवयी गोष्टी आहेत त्या जर का सोडून दिल्या तर आपले कितीतरी आजार असेच बरे होऊन जातील. आणि म्हणून ते मेडिटेशन करतात ना, ते 10 दिवस ठेवतात, तर ते म्हणतात फोन बिन काहीच हे करायचं नाही, 10 दिवस अजिबात फोनला हातच नाही लावायचा. म्हणजे तिथे इतर कुठले अन्य विचार वगैरे येण्याचा प्रश्नच नसतो, तिथे जे काही बोललं जातं तेच फक्त त्याचाच विचार, त्याचं चिंतन करायचं. म्हणजे काय होतं की आपण इतके विचार आपल्या डोक्यामध्ये दिवसभरामध्ये आपण आणत राहतो आपल्या डोक्यामध्ये, आणि ते आपल्या आजाराला अनेक असे विचार सुद्धा कारणीभूत असतात. आणि म्हणून स्वामी सांगतात अनुसरा म्हणजे काय करा, हे बाकीचे जे काही व्याप आहेत ते व्याप सोडून द्या, काढून टाका, निरालंबी व्हा, आणि मग बघा तुमचं हे कुष्ठ देखील जाणार आहे. म्हणजे प्रत्येक आजाराचं कारण आपलं मन आहे, आणि आपली प्रकृती सुधारण्याच्या मागे सुद्धा मनच आहे. मनामध्ये तुम्ही काय ठेवता, चिंता ठेवता की चिंतन ठेवता, त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. चिंता जर का ठेवली तर ते आजाराला कारणीभूत होतं. मग तुम्ही गोड बंद केली तरी शुगर वाढतेच आहे का, मग ते सांगतात तुम्ही जास्त चिंता जास्त करून राहिलेले आहेत. म्हणजे ती चिंता ते मधुमेह वाढवायला कारणीभूत ठरतं. ब्लड प्रेशर कशामुळे वाढतं, ते चिंतेमुळेच वाढतं. त्याच्यानंतर अजून जे जे काही आजार आहेत ते चिंतेमुळे वाढतात. म्हणजे मनामध्ये चिंता ठेवल्या की सगळ्या आजारांची निष्पत्ती त्याच्यामध्ये आहे. मनातनं चिंताच काढून टाका, आणि चिंतन तिथे जर का ठेवलं तर बाकीचे सगळेच आजार जे उद्भवलेले आहेत ते तिथेच आपोआपच आपले कमी होतात. आणि म्हणून स्वामी सांगतात की ते येथेची खावणी गा, म्हणजे तुम्हाला जर का काही अपेक्षित असेल तर आमचेही 2 शब्द तुम्हाला ऐकावे लागतील, आमच्याही अधीन तुम्हाला व्हावं लागेल. जी जी मी अमरी आणि राख सेवी त्याने काही होईल. त्यांनी सांगितलं एक औषध की मी असं असं औषध सेवन करतो, तर त्या औषधाने काही मला फरक पडेल का. स्वामी म्हणतात प्रतिबंधेल बरी अधिक नव्हे, फक्त प्रतिबंध होईल पण ते नष्ट होणार नाही. अशा प्रकारचं ज्ञान आमच्या स्वामींनी त्यांना दिलेलं आहे. परंतु त्यांनी काही स्वामींच्या अधीन ते काही झालेले नाहीत, अनुसरलेले मात्र नाहीत. पुढच्या सत्रामध्ये स्वामी 213 क्रमांकाची लीळा आहे. माळेकराचा दृष्टांत स्वामी निरूपण करतात. गोसावी निरूपण अवसरी दायंबा ते म्हणितले. आता ही वेगळा प्रसंग आहे, वेगळी लीळा आहे. त्या लीळेमध्ये गणपत अपय होते, या लीळेमध्ये दायंबास आहेत. आणि दायंबास स्वामींना निरूपण झालेलं आहे स्वामींचं, आणि ते निरूपण झाल्यानंतर दायंबा ते म्हणितले. स्वामी म्हणतात दायंबासांना, भोज्या आद्यंती दैव मध्ये पुरुष, आद्यंती दैव म्हणजे आधी आणि अंती कोण आहे, परमेश्वर आहेत. आणि मध्ये पुरुष म्हणजे आम्हाला धर्मकार्याची सुरुवात जी आहे ती आम्हाला करायची नाही, ते परमेश्वर करून देणार आहेत. आणि त्याची जी निष्पत्ती आहे, त्याचं जी फलद्रुपता आहे ती सुद्धा परमेश्वरच देणार आहेत. आपल्याला काय करायचंय, फक्त मध्ये पुरुष मधल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत
त्याच फक्त आम्हाला पार पाडायच्या आहेत. विडा ठेवताना नाही का की आपल्याला काय करायचं, फक्त विडा ते देतात आपल्याकडे, विडा सगळं तयारच आहे, ते विडा आपल्या हातात दिला, आपल्याला काय करायचं, फक्त तो ठेवायचा आहे. बाकी तो तयारही करायचा नाही, काहीच करायचं नाही आहे. फक्त आपल्या हातात विडा दिला, तो ठेवायचा आपल्याला. म्हणजे तो जे काही महत्वपूर्ण तुमच्या हस्ते जे काही होणार आहे, तुमच्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी फक्त आपल्याला पार पाडायची. स्वयंपाक सगळा तयार आहे, फक्त वाढायचं आपल्याला, बाकी काही बनवायचं पण नाही आणि काहीच करायचं नाही, शेवट पण नाही करायचा आणि सुरुवात पण नाही करायची, फक्त जेवण वाढायचं, बस एवढंच करायचं आहे. म्हणजे जी जबाबदारी दिली तेवढीच फक्त पार पाडायची आहे, बाकी सुरुवात परमेश्वर करतील. आणि तुम्ही जी काही सेवा केली त्या सेवेची फळ देखील परमेश्वरच देणार आहेत, आपल्याला तेही ठरवायचं नाहीये. आणि मग आद्यंती दैव मध्ये पुरुष केतुले एक दिस दैव वाट पाहे मग उदासीन होय. परमेश्वर जे काही ज्ञान देतात त्या ज्ञानाला तुम्ही किती अनुसरता आणि ज्ञानाचं अनुपालन किती करता याची परमेश्वर वाट बघत असतात. जसं आपण एखाद्याला काही निरोप दिला की आपण त्याच्या प्रतिसादाची वाट बघत असतो की परत कधी आपल्याला निरोप दुसरा पाठवतायत, आम्ही येतो की नाही येतो, है ना. आपण मेसेज पाठवतो की तुम्ही येणार आहात का निरोपणाला, आणि मग आपण त्याची वाट बघतो की आता निरोप पाठवतील, हो आम्ही येणार आहोत की आम्ही येणार नाही आहोत. पण त्यांनी निरोपच नाही पाठवला तर आपण बघतो, बघा ह्यांनी बघून सुद्धा त्याचं उत्तर दिलं नाही, मग आपण काय होतो, उदास होऊन जात असतो. तसं परमेश्वर जे काही ज्ञान देतात ते सगळंच्या सगळं ज्ञान जीवाच्या भल्याचं असतं. आपल्याला वेगळं परत देवाकडनं आमचं भलं करा असं काही सांगायची गरज नसते. जे काही देवाने सांगितलेलं आहे त्याचं नुसतं अनुपालन केलं की आपलं भलं आपोआपच त्याच्यामध्ये होणार आहे. शिक्षकांनी जो अभ्यास दिला तो नुसता अभ्यास, नुसतं पाठांतर केलं तरी आपण पुढच्या वर्गात आपोआप जाणार आहोत. तो पाठांतर नाही केलं तर काय होईल, पुढच्या वर्गात आपण जाणार नाही. त्याच्यासाठी वेगळा परत देवाला वेळ ठेवायची काही गरज आहे का? अभ्यास जर का योग्य पद्धतीने केलेला असेल तर परत देवाला वेगळं वेळ ठेवायची गरज पडते का, की मला एवढे टक्के मार्क मिळावे, म्हणजे लिहायचं 50 मार्कांचं आणि वेळा ठेवायचं 90 मार्कांचा, असं होणार का कधी? असं झालं असं तर किती छान झालं असतं. परंतु आपल्याला आपलं कर्तव्य जे आहे ते कर्तव्य ते पार पाडायचं आहे, आणि ते करत असताना देवाने जे जे काही सांगितलेलं आहे ते तुमच्या आमच्या भल्याचंच आहे. ते जर का आम्ही आमच्या अनुपालनामध्ये नाही आणलं तर परमेश्वर आपल्यावर नाराज होतात. म्हणजे नाराज कशासाठी होतात, की एवढं सगळं सांगून सुद्धा हा जीव परत काय करतो आहे, चुकीच्याच गोष्टी करतो आहे, चुकीच्याच पद्धतीचा आहार घेतो आहे, चुकीच्या पद्धतीचं बोलतो आहे. आमच्या स्वामींनी सांगितलं की बोलण्यामध्ये देखील काय असलं पाहिजे, गोडवा असला पाहिजे. पण आपण जर का कडूच बोलत असू तर, आपण जर का अयोग्य बोलत असू तर, अपशब्द बोलत असू तर मग ते चुकीचं आहे. जसं ते मामाजींनी आम्हाला अनेक वेळा असं उदाहरण सांगितलेलं आहे की तामस व्यक्ती असतो, त्याला जर का आपण म्हटलं का जेवले का, ते म्हणतात मग आम्ही काय उपाशी वाटलो का तुम्हाला. म्हणजे आता तो त्याचं उत्तर काय असतं, जेवले का, हो जेवलो, बस एवढंच उत्तर असतं त्याचं. पण तो व्यक्ती सरळ उत्तर देणार नाही, तो व्यक्ती असं उत्तर देणार की समोरचाही दुखावला पाहिजे, स्वतःची मनस्थिती खराब करायची, दुसऱ्याची पण मनस्थिती जी आहे ती खराब करायची. चक्रधर स्वामी काय सांगतात की आपल्या बोलण्यामध्ये गोडवा असला पाहिजे, आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावल्या गेलं नाही पाहिजे याची काळजी आपण जर का घेतली तर आपल्याकडनं चांगलं बोलल्या जातं. पण चांगलं कधी बोलू आपण, चांगलं जर का बोलायचं असेल तर चांगला विचार पण करावा लागतो. म्हणजे आपली मनस्थिती आधी चांगली ठेवावी लागते, सात्विक ठेवावी लागते, मनामध्ये गोडवा आधी ठेवावा लागतो, आणि जगामध्ये कुणाचंच वाईट होऊ नये अशा प्रकारची मनस्थिती ठेवावी लागते. तेव्हा वाचेमध्ये गोडवा येतो, आणि वाचेमध्ये गोडवा असेल तर मग क्रियेमध्ये गोडवा असतो. म्हणजे आपल्यामुळे, आपल्या क्रियेमुळे, आपल्या हालचालीमुळे कुणाचंही मन दुखल्या नाही गेलं पाहिजे, हे देखील काळजी आपण आपोआपच घेत असतो त्याच्यात. म्हणजे चांगलं चांगलं चांगलं, मानसिक चांगलं, वाचिक चांगलं आणि प्रत्यक्ष
क्रियेमध्ये पण चांगलेपणा हा देवानी सांगितलेला आहे. पण आपण ह्यापैकी काहीच पाळत नसू तर परमेश्वर निश्चितच नाराज होणार. आई वडील आपल्या मुलाला सांगतात चांगलं बोलायचं, चांगलं वागायचं, हे दोन्ही गोष्टी त्यांनी नाही केल्या तर आई वडील नाराज होतात. आम्ही एवढं शिकवतो तरी हा शिकत नाही काहीच. तशा पद्धतीने आद्यंती दैव म्हणजे तुम्हाला चांगलं वागण्याची एक जबाबदारी दिली, फक्त तुम्ही तेवढं चांगलं वागा. मग त्याची काय फलद्रुपता आहे ती परमेश्वर करणार. पण जर का ते आचरणात नाही आणलं तर परमेश्वर कुठेतरी नाराज होतात. आणि यावरी गोसावी माळेकराचा दृष्टांत जो आहे तो निरोपीला. दृष्टांत बघूया आपण की कवणी एकू माळ्यावरी उभा असे. माळा म्हणजे शेतामध्ये जो माळा हे बांधलेला असतो ना, माळा बांधलेला असतो. ज्याची भरपूर शेती आहे वगैरे, त्याला शेतीवर लक्ष ठेवायचं आहे. मग सगळीकडे फिरत बसण्याची काही गरज नाही. त्या शेताच्या मध्यभागी जर का उंच असा माळा उभा केला की त्याच्यावरूनच त्याला सगळीकडे लक्ष ठेवता येतं. आणि काही हिंस्र श्वापद वगैरे जे आहेत त्यांच्यापासून पण त्याला धोका राहत नाही. या दृष्टीने तो माळा बांधलेला आहे. आणि तो त्या शेताच्या त्या माळ्यावर राहत असताना कवणी एकू वाटा जातू असे तया ते तो म्हणे आगा या वाटा जासी तरी चोरी नागवी जसी का या का वागे खाई जसी. आणि त्याच्या संपर्कामध्ये आता तो ज्या शेतामध्ये आहे त्या शेताला खेटूनच एक रस्ता आहे. त्या रस्त्याने लोकांचं येणं जाणं चालू आहे. कोणी येतं जातं वगैरे. आणि नवीन जर का कोणी वाटसरू त्या रस्त्याने जात असेल तर तो काय करतो, तो त्या माळेकाराला इकडे तिकडे बघतो की कोणाला आता विचारायचं बरं. मग त्याला तो माळा दिसतो, त्या माळ्यावर तो माळेकार उभा असलेला दिसतो. आणि तो त्याला विचारतो की की हा रस्ता कुठे जातो बरं, मला अमक्या अमक्या ठिकाणी जायचं आहे वगैरे. मग तो सांगतो कवणी एकू माळ्यावरी उभा असे कवणी एकू वाटा जातू असे तया ते तो म्हणे आगा या वाटा जासी तरी चोरी नागवी जसी का वागे खाई जसी. म्हणजे आता तू जर का पुढे गेलास की दोन रस्ते लागतील, एक डावीकडे जाईल एक उजवीकडे जाईल. तर डावीकडच्या रस्त्याने जर का तू गेलास तर काय होईल, चोरी नागवी जसी, तो जंगलाचा रस्ता आहे पूर्ण. आणि त्याच्यामुळे तिथे चोर आहेत. एक तर चोराकडनं तू लोवाडला जाशील किंवा वागे खाई जसी, किंवा मग वाघ तुला भेटेल आणि वाघ एखाद्या वेळेस हिंस्र शापद भेटतील, ते तुझं नुकसान करतील, असं त्याला तो सांगतो. ना या वाटा जासे तरी नगरापुरा पाटणावरी पडा होसी. आणि जर का उजव्या बाजूच्या रस्त्याने जर का तू गेलास तर तुला ज्या गावाला जायचं आहे त्या गावाला तू बरोबर पोचशील. नगरापुरा पाटणावरी म्हणजे त्या रस्त्याने तुला गाव लागेल, नगर लागेल, पाटण म्हणजे राजधानीचं शहर लागेल. हे सगळे जे काही गावं शहर जे काही वस्ती लागणाऱ्या लोकांची ती या रस्त्याने लागेल. पण डाव्या बाजूनी जर का गेलास तर मग जंगल लागेल, प्राण्यांची वस्ती आहे तिकडे, चोरांची वस्ती आहे. तया वाटा जाय तरी चोरी नागविजे का वागे खायचे ना या वाटा जाय तरी नगरापुरा पाटणावरी पडा होय. तसं तो काय करतो की त्या माळेकाराने जे सांगितलेलं आहे, आता कदाचित असं पण असतं की तो कानी खडा लावी, म्हणजे त्याच्या जवळचा जर का व्यक्ती असेल तो तो खाली उतरून त्याच्या कानाला तो खडा लावून, म्हणजे कानाला खडा लावून म्हणजे कसं, थोडा छोटा खडा घ्यायचा, त्याला सांगायचं या रस्त्याने जाऊ नकोस. जे त्याचे जवळचे नाही आहेत त्यांना तो सामान्यपणे ते सांगेल, तेच सांगणार ते. पण जो जवळचा व्यक्ती आहे त्याला नुसतं तो सांगणार नाही, तर खाली येऊन त्याला निरोप देईल आणि छोटासा खडा त्याच्या कानाच्या इथे पाळीला लावून तो दाबेल. तो काय होतं मग, आता तुम्ही निरोपण समजलं की करून बघा तो प्रयोग. खडा घ्यायचा आणि असं स्वतःने दाबायचं, दुसऱ्याला दाबायला लावायचा. मग कळतं की इथे काय होईल, दुखेल. इथे जखम नाही होणार पण ते इतकं दुखेल, ते जखमेपेक्षा पण ते जास्त दुखणार. पण त्याच्यामुळे काय लक्षात राहील की कान का दुखतो आहे, कारण की हा निरोप जो आहे चुकून आपण डाव्या बाजूने जाणार नाही. मुळामध्ये असं होतं की जो काही निरोप मिळतो आपल्याला, जे काही सांगितलं जातं
ते आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहत नाही. पुढे गेल्यानंतर सोबतचे म्हणतात त्यांनी आपल्याला डाव्या बाजूने सांगितलंय, एक म्हणतो नाही उजव्या बाजूने सांगितलंय, तो म्हणतो नाही तुम्ही ऐकलं नाही बरोबर, त्यांनी डाव्या बाजूने जायला सांगितलं आपल्याला. म्हणजे आपल्या ऐकण्यामध्ये संदेह तयार होतो. कशामुळे तयार होतो? कारण आपण ऐकताना ते लक्ष देऊन ऐकलं नाही म्हणून संदेह तयार होतात. तो संदेह राहू नये आणि म्हणून तो कानाला खडा लावलेला आहे, की जेणेकरून जर का उजवीकडे असं पण असू शकतं की डाव्या कानाला खडा लावलेला असेल, म्हणजे डावीकडे जर का गेलो तर काय होईल, डावीकडचा कान दुखतोय ना, पण डावीकडच्या बाजूला दुःख आहे म्हणून तिकडे जायचं नाही. म्हणजे असाही प्रकार असू शकतो बरं का. म्हणजे तसं आहे असं दृष्टांत तसं नाही आहे, पण एक सांगितलं तुम्हाला. आणि मग ज्या व्यक्तीला त्यांनी ते सांगितलेलं आहे तो जर व्यक्ती त्या माळेकराचं जर का ऐकतो आणि तो तया वाटा जाय तरी चोरी नागविजे, जरी जर त्यांनी त्या माळेकराचं नाहीच ऐकलं तर तो काय होणार आहे की चोरी नागविजे, म्हणजे चोर भेटतील त्याला, त्याला ते लुबाडतील आणि त्याला ते दुःख देतील. किंवा वागे खाई जशी, म्हणजे वागे खाईजे म्हणजे कोणतरी हिंस्र शापत त्याला भेटेल, वाघ भेटेल, काहीतरी होईल आणि त्याच्यामध्ये तो मारला जाऊ शकतो. आणि जर का तो उजव्या बाजूच्या रस्त्याने गेला तर काय होईल ना, तया वाटा जाय तरी नगरा पुरा पाटणावरी पडा होय. जर का या वाटेने गेला त्याला इच्छित स्थळी जाता येणार आहे, असा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि त्याचं द्राष्टांतिक म्हणजे त्याचं जे काही तात्पर्य अर्थ जो आहे, सिद्धांत जो अर्थ आहे, तो देखील स्वामींनी सांगितला. तैसे परमेश्वर विधी अविधीचे ज्ञान करीती. परमेश्वराच्या ज्ञानामध्ये परमेश्वर काय करतात, विधी आणि अविधीचं ज्ञान, चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे दोन्हीचं ज्ञान, परिज्ञान जे आहे ते करून देतात. जरी जीव विधी आचरे तरी विधी इष्टावरी पडा होय. जर का त्या जीवाने विधीचं अनुपालन केलं तर तो विधीच्या माध्यमातून इष्ट कार्यापर्यंत तो पोहोचतो, म्हणजे चांगलं कार्य त्याच्याकडनं घडत राहतं, चांगल्या फळापर्यंत तो पोहोचतो. आणि जर का अविधी आचरे तर अविधी अनिष्टावरी पडा होय, आणि जर का अविधीचं आचरण जर का त्या जीवाने केलं, चुकीचं आचरण जर का त्या जीवाने केलं तर तो चुकीच्या रस्त्याने गेल्यामुळे त्याला त्याच्यातनं काय जे दुःख प्राप्त व्हायचे किंवा त्याला मनस्ताप जो होणार आहे तो मनस्ताप त्याला प्राप्त होत असतो. जसं आपण म्हटलं की तुम्ही काही बोलू नका, तुम्ही शांत राहा, काही वाद घालू नका तुम्ही. जर का ते एखाद्याने ऐकलं तर त्या व्यक्तीची शांतता टिकून राहते. पण एखाद्या व्यक्तीला सांगून जरी तो नाही म्हटला की नाही कसं काय शांत राहायचं, आपण शांत नाही राहायचं, म्हणून तो भांडून आला. आता भांडून आला म्हणजे काय केलं त्याने, अविधी अनिष्टावरी पडा होय. त्याचं सुख मिळालं का त्याला? त्याचं सुख नाही मिळत, त्याचा मनस्ताप होतो. त्याच्या शरीरामध्ये चुकीचा वागल्यामुळे, चिडचिड केल्यामुळे त्याच्या शरीरात कितीतरी चुकीचे बदल होतात, वाईट बदल होतात, हे त्याला कळत नाही. त्याचं ते रक्तप्रवाह किती वाढला, त्याचा मधुमेह किती वाढला, किंवा त्याचं काय काय समजा काही चुकीच्या घटना त्याच्या शरीरात घडल्या हे त्याच्या लक्षात येत नसतं. त्यावेळेला आपल्याला लक्षात येत नाही की आपण काय चुकीचा आहार केल्यामुळे आपल्या शरीरात काय चुकीचं घडणार आहे, घडतं आहे, हे आपल्याला लक्षात येत नाही. आपण चुकीच्या प्रकारे वागल्यामुळे आपल्याला काय नुकसान होतं हे आपल्याला लक्षात येत नाही. चुकीचं बोलल्यामुळे काय होऊ शकतं त्याचा परिणाम आत्ता आपल्याला लक्षात येत नाही आणि त्याचा पुढे जाऊन मनस्ताप होतो. हे एक मात्र लक्षात घ्यायचं की जे आपण चांगलं केलेलं आहे त्याचं चांगलीच फलद्रुपता आपल्याला मिळत असते आणि ती आत्ताच मिळेल असं नाही, ती कधीतरी आपल्याला मिळणार. आणि जे काही वाईट केलेलं आहे ते वाईट करण्याचं आपल्याला आता समाधान वाटेल. मी बोललो म्हणजे मी बोलल्यानंतर सगळे गप्पच झाले वगैरे वगैरे, एक समाधान राहील तुम्हाला. पण जर का ते बोललेलं जर का वाईट असेल तर त्याची वाईट फलद्रुपता जी आहे ती पुढे जाऊन मिळते. त्याचा जो मनस्ताप आहे तो कधीतरी आपल्याला त्याचा होत असतो. आणि म्हणून परमेश्वर काय करतात की दोन्ही प्रकारचं ज्ञान देतात.
विधीचं पण, विधी केल्याने काय होईल, चांगलं केल्याने काय होईल, चांगलं बोलल्याने काय होईल, हेही सांगतात. आणि जर का वाईट जर का आपण केलं, अविधी जर का आचरला, चुकीचं जर का आपण बोललो, तर काय होईल ते देखील परमेश्वर सांगतात. दोन्ही वाटा सांगतात. गावाकडे जाणारी वाट पण सांगतात आणि जंगलाकडे जाणारी वाटही सांगतात. दोन्ही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. त्या दोन्ही गोष्टी परमेश्वराने सांगितलेल्या आहेत. आणि मग आपल्याला आता निर्णय आपल्याला घ्यायचा असतो की पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात. पुढे गेल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये आपण जेव्हा जातो, निरूपण ऐकलं, ज्ञान ऐकलं, आता इथे काही त्या दोन वाटा नसतात, इथे एकच वाट असते. पण पुढे आपण निरूपण ऐकून जेव्हा उद्या परवा तेरवा महिन्यांनी, 2 महिन्यांनी, वर्षांनी त्या दोन वाटा येतात आपल्या पुढे, एक चांगली वाट आणि एक वाईट वाट. मग त्या वेळेला आपल्याला जे निरूपण मध्ये आपण ऐकलेलं आहे, त्या निरूपणामध्ये ऐकल्याचा उपयोग आपल्याला त्यावेळी करायचा असतो की आता आपल्याला कुठली वाट धरायची आहे, चांगली की वाईट. आपण कुठली वाट धरतो? आपण वाईटच वाट धरत असतो, चांगली वाट धरत नाही आपण. आपल्या जो काही जीव स्वभावामध्ये अधमती, अधगती, अधरती आहे, आपण वाईट गोष्टींचा स्वीकार लवकर करत असतो. आपल्याला ते जास्त आवडत असतं. शांत राहणं आपल्याला जमत नाही. वाद घालणं हे जास्त याला आपण पसंती देत असतो. एखाद्याबद्दल वाईट विचार करणं याला जास्त पसंती देतो आपण. तो विचार पहिले आपण करतो. हे वाईट बोलणं एखाद्याबद्दल, जे वाईट मनात आलेले ते वाईट कोणाकडे तरी बोलल्याशिवाय समाधान होत नाही. आणि जर का आपल्याला संधी मिळाली तर वाईट करायला पण आपण कमी मागे पुढे बघत नसतो. आणि त्यामध्ये आपला कल जास्त असतो. आणि म्हणूनच हे निरूपण वगैरे जे काय आपण ऐकतो ते कशासाठी ऐकतो? एक वार्षिक सोहळा आहे का हा? वर्षाकाठी एकदा ऐकायचं असं नाही आहे. हे जे आपण ऐकत असतो हे ह्यासाठीच ऐकायचं असतं की हे आपल्याला जीवनामध्ये कुठेतरी आपल्याला उपयोगामध्ये आणायचं आहे. जेव्हा असा वेळ येते, असा प्रसंग येतो, चांगला आणि वाईट, त्यावेळेला आपल्याला वाईट मार्ग स्वीकारायचा नाही, तो त्यागता आला पाहिजे, सोडून देता आला पाहिजे. त्या रस्त्याने जायचंच नाही. आपल्याला त्यावेळेला चांगल्याच वाटेने जाण्याची क्षमता आपण स्वतःमध्ये तयार करायची. आणि कितीही चांगल्या मार्गाने जाताना थोडा त्रासही होऊ शकतो तुम्हाला, कारण की तो सवयीचा भाग नसतो आपला. तरी देखील चांगलंच कार्य करायचं, त्याचं मानसिक समाधान नंतर तुम्हाला लगेच अनुभवायला मिळतं. बरं वाटतं, चांगलं वाटतं एकदम. म्हणजे कधी कधी काय होतं की काही लोक घरी वाद भांडण झाले की ते कुठे जातात? मंदिरात जातात किंवा मार्गात जातात. का? शांतता. घरी भांडत नाही बसायचं किंवा वाद घालत बसायचं नाही. त्याच्यापेक्षा काहीतरी ईश्वराच्या दारात जाऊन काहीतरी स्मरण करा, चिंतन करा. तुमच्या मनाला जशी सवय लावाल तसं तसं तुमचं मन, मग तुम्हाला वाद आणि भांडण अजिबात नकोसं वाटेल. एरवी आपण कुणाचं भांडण झालं की लगेच जातो ना आपण. एरवी एवढे लोक निरूपणाला येत नाही, पण भांडण बघायला भरपूर लोक असतात. मला वाटतं की निरूपणाच्या आधी थोडं भांडण पण ठेवावं इथे, जे लोक असेच येऊन जातील आणि मग लगेच आले की लगेच निरूपण सुरू करून द्यायचं आपण. तर काय होतं की आपण नंतरच्या टप्प्यामध्ये स्वतः तर वाद करणारच नाही आपण, पण दुसऱ्यांचा पण वाद ऐकायला किंवा त्यांचे भांडण ऐकायला सुद्धा मनस्थिती आपली राहणार नाही. आपण म्हणू की ते काही सांगू नका, ते जाऊ द्या, तुम्ही काहीतरी वेगळा विषय काढा. म्हणजे ही मनस्थिती आपली तयार होत असते. आणि म्हणून चांगलंच कार्य आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून चांगलंच जी काही फलद्रुपता आहे ती त्याच्यातनं आपल्याला मिळत असते. आजच्या सत्रामध्ये आपण 50 क्रमांकाचा माळेकराचा दृष्टांत आणि तत्संबंधित उत्तरार्ध 213 क्रमांकाची लीळा जी आहे ती आजच्या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.